मुंबऱ्याने नेहमीप्रमाणे धर्मनिरपेक्ष पक्षाला मतदान केलं आणि धर्मनिरपेक्ष पक्षांचं जर मतदान बघितलं तर 90% मुंब्रा एका बाजूला आहे असं दिसेल. हे राष्ट्र तिरंगी आहे. मुंब्रा काय राष्ट्राच्या बाहेर नाही आहे आणि त्यामुळे संविधानाने कुठलाच एक रंग दिलेला नाही. संविधानाने तिरंगा दिला आहे आणि तिरंगा हाच रंग आहे. ती त्यांची नुरा कुस्ती असते, ठरलेलं असतं तू हे बोल मी हे बोलीन, तू हे बोल मी हे बोलीन. कदाचित आधी ठरलेलं नसतं, नंतरची कुस्ती मात्र ठरवून खेळली जाते. त्यांना लोकांनी मतदान केलं आहे आणि आम्ही कुठेतरी लोकांच्या पसंतीला कमी उतरलो हे मान्य करायला पाहिजे. जितेंद्र आव्हाड हे आज मुंब्र्यामध्ये आलेले आहेत. सेहर शेखच्या वक्तव्यानंतर प्रथमच जितेंद्र आव्हाड हे मुंब्र्यामध्ये आलेले असताना सेहर शेखच्या वक्तव्याबाबत ते काय बोलतात याकडे आपलं लक्ष होतं. दरम्यान मुंब्र्यामध्ये त्यांचं कशा पद्धतीनं स्वागत करण्यात आलं त्यांच्या समर्थकांकडनं, कार्यकर्त्यांकडनं त्याची ही दृश्य. महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सेहर शेख यांनी एक विधान केलेलं होतं आणि त्यावरती राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ माजलेली होती. आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड हे या सगळ्या प्रकारानंतर प्रथमच मुंब्र्यामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे सेहर शेख यांच्या वक्तव्यासंदर्भात ते काय म्हणतात, काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष होतं.